हॅलो अँड नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या ड्रीम होम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज माझ्या किचनची क्लिनिंग करणार आहे, जे की प्रत्येक वेळी आपल्याला करावीच लागत असते. कारण किचन म्हणलं की सगळ्यात जास्त घाण तिथेच होत असते. कारण स्वयंपाक वगैरे आपण करतो, जे काही फोडणी टाकल्याचा जे धूर असतो, जे चिकटपणा सगळीकडे आपल्या किचनमध्ये पसरतो, जे डब्यांचे झाकण, त्याच्यामुळे ते भरपूर खराब होत असतात. ते आपल्याला नेहमी साफ करतच राहावं लागतं. तर आता मला किराणा आणलेला होता आणि तो मला भरून ठेवायचा होता व्यवस्थित. तर त्यामुळे म्हटलं आधी जे काही रिकामे झालेले डबे आहेत तर ते आधी क्लीन करून घ्यावं आणि मगच नंतर भरून घ्यावं ते. कारण एकदा भरलेले डबे जोपर्यंत रिकामे होत नाही तोपर्यंत आपण त्याला काही साफ वगैरे करत नाही. त्यामुळे मग जेवढे काही आहे ते थोडंफार सामान असलेलं मी बाजूला काढून ठेवलं आणि मग जेवढे आहेत तेवढे रिकामे सगळे करून घेतले आणि मग पूर्ण मी डबे त्यांचे झाकण वगैरे सगळे घासून धुवून स्वच्छ ठेवून देते आणि कोरडे करून मग सामान वगैरे भरून घेते मी. तर किचनमध्ये ना फोडणीच्या त्याच्यामुळे कसं खूप जास्त चिकटपणा येतो आणि खूप जास्त घाण होते. त्यामुळे नेहमी क्लिनिंग ही करावीच लागते आपल्याला. जे काही डबे वगैरे होते तर ते सगळे धुवून कोरडे होण्यासाठी ठेवलेत मी. आणि त्यानंतर हे जे रॅक आहे तर त्याला थोडंसं साफ करून घेते, पुसून घेते. कारण खूप दिवसापासून लक्षच नव्हतं दिलं मी, खूप जास्त गोंधळ झालेला. तर हे सगळं मी क्लीन करून घेते. तर किचन माझं नॉन मॉड्युलर आहे, फर्निचर वगैरे केलेलं नसल्यामुळे पूर्ण ओपन आहे. त्यामुळे हा असा गोंधळ दिसतोच. आणि जो काही किराणा आणलेला होता तो पण मी असाच त्या रॅकमध्ये असाच ठेवून दिलेला. तर मला ते पण व्यवस्थित भरून ठेवायचा होता, कारण किती दिवस असं नाही ठेवू शकत मी. तर हे सगळा जो गोंधळ आहे आणि ते सगळं मी आधी पूर्ण क्लीन करून घेते आणि जे रॅक आहे ते पूर्ण पुसून घेते. कारण खूप चिकट, मग आता फोडणीमुळे काय तर पूर्ण किचन चिकट होऊन चाललं आहे. सगळं घरातल्या घरातच पसरते. एक्झॉस्टपासूनही तेवढं बाहेर फेकल्या जात नाही ते. कारण ज्या पद्धतीने मोठा फॅन जसा काम करतो तसा हा छोटा फॅन, एक्झॉस्टचा फॅन आहे तो, तर ते काम नाही करत. त्यामुळे मला ते किचन नेहमीच असं घाण होत राहिले. त्यामुळे मला आता ते फॅन चेंज करून घ्यायचा आहे, मोठाच आणून बसवायचा आहे. कारण तोही आवश्यकच आहे. कारण जोपर्यंत आपलं किचन क्लीन छान स्वच्छ नाही दिसत तोपर्यंत आपल्यालाही मन नाही लागत. त्यामुळे किचनचं जे आहे काम हे सतत आपलं वाढत राहतं. तर हे काम वाढू नये यासाठी मला ते फॅन मला चेंज करून घ्यायचं आहे. कारण चेंज करून घेणं आवश्यकच आहे. कारण त्याच्यामुळे ना खूप जास्त किचनमध्ये ना किचनचे जे काही डबे भांडे जे आपण रेग्युलरली तर धुत नाही कुठलीच वस्तू, जे आपल्या रोजच्या वापरात येतात जसे की ताटं वाट्या प्लेटं ग्लास, ह्या सगळे आपण रोजच्या रोज धुवून घेतो. पण जे काही डबे वगैरे आहेत, एक्स्ट्राचे जे ग्लास काचेचे ग्लास ते आहेत, तर ते रोज आपण वॉश करत नाही. त्यामुळे काय त्याच्यावरती पूर्ण चिकटपणा जमा होतो. तर मध्येच मुलांना भूक लागली म्हणून मग त्यांना थोडीशी केळी मी कट करून दिली. तर त्यांना तशीच नव्हती खायची, मम्मी मला कट करून दे. आणि ह्या ज्या काटेरी चमचे आहेत तर त्यांच्यासोबत त्याला पाहिजे होतं. तर हे डबे मी धुवून पुसून ठेवले आणि नंतर फॅनच्या खाली वाळायसाठी ठेवलेत ते. तर ते फॅनच्या हवेने पूर्ण ड्राय होऊन जातील. त्यानंतर मग जे काही सामान आणलं होतं तर ते भरून घेते. तर ही साखर मोठ्या डब्यात ठेवली. तर साखर आता म्हणजे अति महाग होऊन गेली, भयानक झाली किंमत त्याची. साधारण मला जेव्हा कळायचं म्हणजे आमच्या लहानपणी तर तेव्हा 16 रुपये किलोप्रमाणे मिळायची. पण आता त्याची किंमत इतकी जास्त वाढली की भयानकच. म्हणजे आता साखर घेणे खूप अवघड होऊन गेले. कारण चहामध्ये आपण सगळ्यात जास्त म्हटलं तर चहा पितो आणि चहामध्ये साखरेचं प्रमाण जास्तच असतं. त्यामुळे इतर बाकी काही गोड वगैरे खात नाही, पण चहा मला पाहिजेच असतो आणि तोही गोडच पाहिजे असतो. साधारण सपक वगैरे चहा मला नाही आवडत. तर हे सगळं सामान मी भरून ठेवते, पूर्ण किराणा जे काही आणलं आहे ते. आणि त्यानंतर किचनमध्ये व्यवस्थित म्हणजे रॅकमध्ये छान डबे वगैरे मी लावून ठेवते. ते पूर्ण क्लीन केल्याच्यानंतर खूप छान चमकायला लागलेत भांडे ते सगळे. तर हे नेहमी आपल्याला दर महिन्याला किंवा 2 महिन्याला एकदा असं साफसफाई करावीच लागते.
तर हे सगळं सामान मी डाळी शेंगदाणे पोहे जे काही आहेत तर ते मी काढून ठेवते व्यवस्थित. तर हा स्टीलचा डबा, त्याचं झाकण व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे मग बाकी इतर काही सामान मी ठेवत नाही. पण ज्या काही साबण असतात आपल्या कपड्याच्या भांड्याच्या, आंघोळीच्या वगैरे साबण किंवा घासणी असू देत किंवा कोलगेट, जे काही एक्स्ट्राचं जे सामान असतं हँडवॉश ते, तर मी हे सगळं या डब्यात ठेवत असते आणि ते साईडला राहते. कारण त्या डब्याचं झाकण नीट लागत नसल्यामुळे मग मी इतर सामान ठेवण्यासाठी त्याचं काही यूज करत नाही. मग ते सामान व्यवस्थित त्याच्यात बसून जातं. तर त्या सामानाला जागा कुठेतरी लागतच असते, त्यामुळे मग त्या डब्यात व्यवस्थित सगळं एकत्र सामान एका ह्याच्यात व्यवस्थित बसतं म्हणून मी तिथे ठेवते. तर त्यानंतर एकदम खाली आहे ते टाक्या मोठाले डबे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग साधारण मीडियम साईजचे डबे, त्याच्यावरती मग छोट्या साईजचे स्टीलचे डबे एकदम वर आहेत. ते मी नवीन जे घेतले डीमार्टहून प्लास्टिकचे जे आहेत तर ते आहे. तर खूप छान, क्वालिटी पण छान आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. ते डबे खूप छान आहेत दिसायलाही आणि सामान पण खूप छान म्हणजे व्यवस्थित बसते. 1 किलो सामान व्यवस्थित बसून जातं त्याच्यात. तर दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तर त्याच्यामुळे खूप छान लुक आला आहे आणि छान पण दिसत आहे माझं किचन. ते सगळं मी सामान व्यवस्थित सेट करून घेते आणि पूर्ण झाल्याच्यानंतर खूप छान दिसतं. तर हे भांड्याचं म्हणजे ताटं वगैरे ठेवण्याचं ते रॅक पण आहे. ते रॅकचं ते ओपनच असल्यामुळे असा गोंधळ दिसतोच. तर जसं फर्निचर वगैरे केलेलं किचन कसं छान व्यवस्थित नीट आणि ऑर्गनाईज दिसतं, तर तसं हे नाही दिसत. पण होईल तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण प्रत्येकाचंच किचन हे छान मॉड्युलर वगैरे नसते आणि जसं आहे तसं आपण ॲक्सेप्ट केलेलं कधीही छानच. आणि मला आवडतं असंही किचन. पण जेव्हा कधी होईल तेव्हा मी नक्कीच फर्निचर हे करणारच आहे. कारण कसं म्हणजे ते पण आवडतं मला, कारण फर्निचर केलेलं किचन कसं व्यवस्थित छान नीट क्लीन असतं. तर शक्य झालं तेव्हा मी नक्कीच करणार आहे फर्निचर पण किचनमध्ये. तर तोपर्यंत जसं आहे तसंच मी छान व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. तर हे सगळं आवरून मग गॅसच्या ओट्यावरचे मला आवरून घ्यायचं होतं. तर तिथेही बराचसा पसारा झालेला. तर दुपारचा टाईम होता आणि चहाची भांडी काही, ते मुलांचं टिफिन वगैरे ते काढलेलं आणि नाश्त्यासाठी मुलांना काही करून दिलेलं, ते सगळं गोंधळ असा होताच. तर म्हटलं थोडंसं ब्रेक घ्यावा आणि चहा घ्यावा. तर चहा घेतल्याच्यानंतर अशी मस्त एनर्जी येते. तुम्हाला येतच असेल नाही का? तुम्हाला आवडत असेल चहा तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला चहा खूप आवडतो. मला 2 वेळा 3 वेळा चहा घेतच असते मी. सकाळी असतोच. दुपारी मधल्या वेळेत एखाद्या वेळेस वाटला कधी घ्यायची इच्छा झाली तर घेत असते आणि 4 किंवा 5च्या मध्ये ते तसा 2 टाईमचा फिक्स असतोच. पण कधीतरी असं दुपारच्या टाईमला वगैरे चहा असं घ्यायची इच्छा झाली तर मी घेत असते. तर हे गॅसच्या ओट्यावरचं आवरत म्हणजे चहा ठेवला आणि चहा होईपर्यंत मग हे बाकीचं आवरून घेते. फळांचा गोंधळ जो असतो तो खूप जास्त निघतो. जसं डाळिंब, केळी, मोसंबी ह्यांचे जे वरचे जे साली असतात तर त्या खूप साऱ्या जमा होतात आणि मग हे सगळं गॅसच्या ओट्यावर पसरलेलं होतं. तर ते काढून मी सगळं क्लीन केलं. तोपर्यंत चहाही झाला होता. चहा घेते मस्त. चहा घेऊन मग बाकीचं मी आवरून घेते.
हे कप्स हँग करण्यासाठी ना मी स्टिकर्सचे मिशोवरून मागवलेले होते आधीचेच, तर ते मी तिथे स्टिक करून घेते. तर छान बसून जातात कप चांगले आणि ते खूप छान पक्कं बसतं. एकदा बसलं की परत निघत नाही ते. तर मी आधी यूज केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे म्हटलं कपांसाठी हे 2-3 मेन जे कप आहेत तर ते मी त्या शेल्फवरती ठेवत होते. त्यामुळे काय त्या शेल्फवरती मग बरीपैकी जागा घेत होतं. त्यामुळे मग तिथे वाटलं की आपण हँग करून ठेवावं तिथे, जेणेकरून जे काही साखरपत्तीचे डबे आहेत ते मला वर ठेवता येतील, कारण त्यांना स्पेसिफिक अशी जागा काही भेटत नव्हती. त्यामुळे म्हटलं कपांची जागा आपण दुसरीकडे ठेवावी आणि जे चहापत्ती आणि साखर जे डबे आहेत तर ते मी तिथे ठेवते आणि बाकीचे सामान तिकडे ठेवले. तर खूप छान दिसत आहे, म्हणजे व्यवस्थित बसलेत पण तिथे ते कप आणि व्यवस्थित छान ऑर्गनाईज झाले. तर खूप सुंदर दिसत आहे. सगळं व्यवस्थित आवरून झाल्याच्यानंतर किचनचा असा लुक दिसत आहे. तर ह्या क्लिनिंग वगैरे हे आपलं डेलीचं असतंच, पण त्यातूनही आपण थोडासा वेळ काढून थोडं डीपली क्लिनिंग केली ना तर किचन आपलं खूप छान दिसतं. तर हे अशा पद्धतीने कप इथे हँग केलेले आहेत. त्यामुळे दिसायला तर छान दिसतच आहेत, पण ती एक जागा व्यवस्थित त्या जागेत छान बसून गेलेत आणि इकडची जागा मला वापरता आली चहापत्तीचे डबे ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर मग ह्या फ्रीजवरती थोडंफार फळं वगैरे असतात, कारण ती ओपन असे दिसतात, त्यामुळे तिथेच ठेवत असते मी फ्रीजवरती बास्केट ठेवून. आणि त्यानंतर मग उद्याच्यासाठी थोडेसे चणे भिजवलेले आणि मटकी मूग होते ते, तर मूग सकाळी भिजवून मग संध्याकाळचं म्हणजे दुपारच्या नंतर मग हे थोडंसं असं चाळणीमध्ये वगैरे ठेवून द्यायचे. त्यानंतर त्याला खूप छान मोड येतात दुसऱ्या दिवशी सकाळी. तर मी अशाच पद्धतीने करत असते. तर हे छोटंसं रॅक बसवलेलं, त्यातही छोटे मोठे डबे, ते छोट्या बास्केटमध्ये छोटे छोटे जे काही डबे आहेत ते ठेवलेत आणि बाकीचे मुलांचे टिफिन आणि ह्या सगळ्या वस्तू इथे ठेवल्यात. त्यानंतर मग हे बाजूचं जे रॅक आहे त्या रॅकमध्ये रोजचे आपले भांडे जे असतात, ग्लासं, वाट्या, जे काही ताटं, पातेले, कुकर, या कप एक्स्ट्राचे आहेत ते सगळं ठेवलं. आणि त्यानंतर मग इथे आहेत ते हे सामान, जे काही जेवढे काही डबे, टाक्या, जे काही सामान आहे ते एका रॅकमध्ये व्यवस्थित बसून गेले आणि व्यवस्थित छान दिसत आहे. म्हणजे सगळं ऑर्गनाईज केल्याच्यानंतर खूप सुंदर दिसत आहे. आणि सगळ्यात जास्त मला म्हटलं तर म्हणजे ह्या वरची जागा आवडते, कारण मी जे नवीन डबे इथे ॲड केलेत ना त्याच्यामुळे इतकं छान लुक आलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. तर इथे सगळे बसायचे, पण म्हटलं थोडंसं चेंज करावं. इथे 8 ठेवलेत आणि साईडला ते मोठाले वेगळे डबे ठेवलेत मी. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी हे 4 डबे आणि त्याच्यावरती दुसरे हे 4 ठेवले. तो खूप सुंदर दिसत आहे. ओव्हरऑल किचनचा जो लुक आहे चेंज झाला आहे आणि क्लिनिंगमुळे खूप सुंदर आणि फ्रेश वाटत आहे. खूप छान दिसत आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं मला. तरी खूप सुंदर दिसत आहे, मला खूप आवडलं पर्सनली. तुम्हालाही कसं वाटलं मला नक्कीच सांगा. आणि तुमची क्लिनिंग वगैरे चालू आहे का? तर एक एक करून आता सणावारामध्ये आपण घराची एक एक करून क्लिनिंग करतो, तर सगळं घर एकदाच आवरण्यापेक्षा एक एक रूम घ्यायची आवरायला, जेणेकरून आपल्याला लोड येत नाही एकदमच कामाचा आणि कामही इझिली होऊन जातात. कारण एक रूम आवरायला आपण व्यवस्थित आवरू शकतो, पण अख्खं घर आवरायचं म्हटलं की खूप कंटाळवाणं वाटते.